सो कालची असाइनमेंट कोणी कोणी केली? चुकांचं रूपांतर वरदानांमध्ये करा, हा आपला कालचा लेसन होता. सो एखादी चूक डोळ्यासमोर ठेवून आपल्याला त्यामधून वरदान शोधायचे होते, 10 वरदान. येस. सो असाइनमेंट केली तर काय एक्सपिरियन्स होता तुमचा? काय इमोशन्स होत्या? यू कॅन अनम्यूट. ओके, त्रास झाला, नो प्रॉब्लेम. येस, त्रास होतोच. काही ब्लेसिंग्स लिहिताना किंवा एखादे आपल्या या जर्नीमधले काही असाइनमेंट्स करताना आपण भावनेच्या त्या उच्चतम पातळीपर्यंत पोहोचतो की आपल्याला काही वेळेला रडू येतं, काही वेळेला खूप आनंद येतो, खूप आनंद वाटतो. सो काहीच हरकत नाही आहे. त्रास होणार आहे, पण हा काय म्हणतात टेम्पररी त्रास आहे, तात्पुरता. येस. हू एल्स? अजून कोणी कोणी असाइनमेंट केली? येस अनिताजी, तुम्ही अनम्यूट करू शकता, बोला. मॅडम, हं? मी सकाळपासून माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे मी काय चूक केली आहे ते सकाळपासून मी आठवण्याचा प्रयत्न करत होते. एका स्पेसिफिक व्यक्तीबद्दल. त्या व्यक्तीविषयी माझे रिलेशन खराब झाले. पण मग ते आठवत असताना मला खूप त्रास झाला, की माझी काय चुकी झाली, काय चुकी झाली, काय चुकी झाली. त्याच्यामुळे मला आज खूप दिवसभर त्रास झाला आणि नंतर मग दुपारी शेवटी मग मी तो विषय सोडून दिला आणि मग अचानक मला एक प्रसंग आठवला, की नक्की त्या एका व्यक्तीची म्हणजे मी त्या व्यक्तीला काही गोष्टी बोलून गेले होते. तेव्हा ते काही लक्षात नाही आलं. मग त्याच्याविषयी मी ग्रॅटिट्यूड व्यक्त केलं. ओके. तर मॅडम मला अजूनही त्रास होतोय. म्हणजे कारण की मी बॅक गेले होते ना, तर मग बॅक गेल्यामुळे मग मला त्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी सगळ्या आठवायला लागल्या. मग तुम्ही वरदान शोधले का त्या चुकीमधून घडलेले हो, ते वरदान? वरदान शोधले आणि मला तेव्हा चांगलं फील वाटलं, की म्हणजे ज्या व्यक्तीला मी त्यावेळेला चुकून काही बोलले गेले. आता आता तर समजा मी त्या व्यक्तीला फोन करून सांगणं, कसं सांगू, काय सांगू हा विचार करते. पण मी ते वरदान लिहिलं त्याच्यानंतर त्या व्यक्तीबद्दल मला खूप चांगलं फील झालं. येस. पण मग आजच्या असाइनमेंटमुळे मी मागे गेले काही वर्ष आणि मग ते निगेटिव्हिटीमध्ये गेल्यामुळे मग मला खूप त्रास होतोय आज. येस. तुम्ही मागे गेलात म्हणजे तुमच्या पास्टमध्ये डोकावलत. त्या चुकीला थोडक्यात उजाळा मिळाला. त्या ज्या काही निगेटिव्ह गोष्टी घडल्या होत्या त्यांना उजाळा मिळाला. हे कशासाठी? तर तुम्हाला ती एक्झॅक्ट गोष्ट आठवायची होती म्हणून झालं. पण ती गोष्ट आठवल्यानंतर तुम्ही त्यातनं वरदान शोधले, त्यावेळेला तुम्हाला त्या व्यक्तीविषयी पण चांगलं फिलिंग आलं मनात. त्यामुळे हे अतिशय व्यवस्थितरित्या तुम्ही केलेली आजची असाइनमेंट. काहीच हो. प्रॉब्लेम नाही. त्रास होतो की आपण काही वेळेला आपलं मन ॲक्सेप्ट करत नसतं की ही चूक माझ्याकडनं झालेली आहे. आपण दुसऱ्याला दोष देण्यातच आपलं आयुष्य घालवतो. पण एक लक्षात घ्या की ज्या ज्या वेळेला आजचा तुमचा हा दिवस ठीक आहे, आज तुम्ही असाइनमेंट केली, तुम्हाला त्रास झाला. पण यापुढे त्याची जी इंटेन्सिटी आहे ती कमी होणार आहे. यापुढे जर का कधी भविष्यात तुम्हाला ती गोष्ट आठवली तर तुम्हाला त्रास नाही होणार. तुम्ही कारण त्यामधून वरदान शोधलेले आहेत. काही वेळेला असं होतं की म्हणजे मी माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर ती एखादी गोष्ट अशी घडलेली असते की ती आठवून आठवून सतत स्वतःला त्रास देत राहायचं, सतत स्वतः त्रास रडायचं, होतो. कुढायचं आणि त्या व्यक्तीला, ती व्यक्ती भले समोर नाही आहे पण मनातल्या मनात त्या व्यक्तीला शिव्या पण द्यायच्या. हे पण केलेलं आहे मी. पण त्याने हो, त्रास, ती हो. व्यक्ती त्या जागी तिथे निवांत असते किंवा तिला काहीच याच्याशी फरक पडत नाही, या गोष्टीमुळे काही फरक पडत नाही तिच्या आयुष्यात. पण आपण मात्र आपल्याला स्वतःला त्रास करून घेतो आणि बरोबरीने आपल्या कुटुंबाला सुद्धा त्रास देत असतो. सो पण मॅडम या गोष्टीतून आपण बाहेर नाही पडत. म्हणजे मी तुम्हाला बोलले की नाही सकाळी मी अमुक एक व्यक्ती होती. तर त्या व्यक्तीविषयी मला खरं ग्रॅटिट्यूड द्यायचं होतं. म्हणजे की ते रिलेशन खराब झालेलं आहे. पण कुठे खराब झाले ते मी शोधत होते. पण ते मला तिथे दिसलं नाही.
त्याच्यामुळे मला त्रास झाला. मग शेवटी तो विषय मी इथे स्टॉप केला आणि दुसऱ्या व्यक्तीकडे गेले. ओके. ते करण्यासाठी मला काय करावं लागेल असं मला विचारायचं होतं. मग याआधी सांगितल्याप्रमाणे रिलेशनशिपचा जो लेसन आहे, जे 2 लेसन आहेत, ते तुम्ही पुन्हा-पुन्हा त्या व्यक्तीसाठी करा. जर रोज हो, करते अभ्यास मी. केला एखाद्या दिवशी केलाय, 2 दिवस केले असं करू नका. तर जर का तुम्हाला सिरियसली त्या व्यक्तीबरोबरचे रिलेशन चांगले व्हावेत असं वाटत असेल, तर तुम्ही ही एक्सरसाइज रोज करा. रोज त्यामध्ये कंटिन्युटी ठेवा आणि खूप सारे ग्रॅटिट्यूड द्या त्या व्यक्तीला. तिचे चांगल्या चांगल्या गोष्टी आठवून आणि चांगल्या मनाने म्हणजे आनंदी मनाने त्याला ग्रॅटिट्यूड देत राहा. सो नक्कीच फरक पडेल. मॅडम अजून एक प्रश्न विचारायचा होता. हं. की जसं काल त्या मॅडम म्हटल्या, की म्हणजे मला पण एक सवय आहे, की अमुक ठिकाणी मी दुखावले गेल्यानंतर मला सवय आहे, की नक्की लिहून ठेवण्याची. तुम्ही ओके. सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी मी लिहून ठेवल्या होत्या. आज त्या जाळल्या. पण पुढे भविष्यामध्ये आपल्याला त्या व्यक्तीला सांगायचं असतं, आपण एखादी गोष्ट बोलू शकत नाही, व्यक्त करू शकत नाही. मग ते लिहायचं नाही का? त्याच्या ऑपोझिटमध्ये लिहायचं. तुम्हाला काय इमोशन्स आहेत आत्ता ते नाही लिहायच्यात. काय निगेटिव्ह तुम्ही फेस केलं ते नाही लिहायचं. तुम्हाला आयुष्यात पुढे काय हवंय, त्या व्यक्तीकडनं काय हवंय ते लिहा. मग ते घडेल. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन असाच काम करतो. तुम्ही जी गोष्ट लिहित आहात ती तशीच तुमच्या आयुष्यात परत-परत येत राहणार आहे आणि ती व्यक्ती परत-परत तुम्हाला दुखावत राहणार आहे किंवा अशी सिच्युएशन येणार की ती व्यक्ती वारंवार तुम्हाला दुखावेल. त्यामुळे असं लिहा त्याच्या ऑपोझिट. जे काही तुम्ही वाक्य लिहिले त्याच्या ऑपोझिट बघा की तुम्हाला नेमकं काय हवंय. आपण बऱ्याचदा कंप्लेंट करत राहतो की मुलगा ऐकत नाही किंवा नवरा नीट वागत नाही. याला सांग, त्याला सांग, मित्राला, मैत्रिणींना सांग. हे असं आपण करत राहतो. थोडक्यात आपण त्या गोष्टीला एनर्जी देत असतो. मग याच्या हो. ऑपोझिटमध्ये बोला. जर का कुणी साधं तब्येतीविषयी जरी विचारलं, तुमची तब्येत योग्य नाहीये, तर म्हणा हो मी बरी होतीये. असं म्हणू नका हो माझं हे दुखतंय, मला हा त्रास होतोय. हे बोलू नका. त्याने काय होणार आहे? त्याने त्या समोरच्या व्यक्तीच्या मनात सुद्धा थोडी निगेटिव्हिटी जाते. म्हणजे काही वेळेला कसं होतं तुम्ही एक साधं एक्झाम्पल घ्या की तुमची एखादी व्यक्ती मित्र-मैत्रीण आहे आणि जी तुम्हाला त्यांचं दुखणं बोलून दाखवते की अरे माझ्या आयुष्यात असं चाललंय, तसं चाललंय. मग आपण अगदी मन लावून ऐकत राहतो आणि आपण त्याच्या दुःखामध्ये सामील होतो थोडक्यात. आणि काही काळाने आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या आयुष्यात पण तशाच गोष्टी घडायला लागल्यात. त्याला कारण हो, असतं बरोबर. आपण जेवढं मन लावून त्या समोरच्याचं ऐकलेलं असतं ते थोडक्यात ती एनर्जी आपल्यामध्ये आलेली असते, ती निगेटिव्ह एनर्जी आलेली असते. बरं तुला जे काही सांगायचं ते जे काही निगेटिव्ह असेल ते सांगू नको. माझ्याशी बोलायचं असेल तर मोकळेपणाने आणि हसत जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्याबद्दल बोल. असंच म्हणायचं नाही तर सरळ तसं बोलता येत नसेल काही वेळेला असं होतं आपण नाही बोलू शकत. असं स्पष्ट नाही बोलू इतकं नाही शकत. बोलू शकत. सरळ तिथून उठून जायचं किंवा काहीतरी आपणच विषय बदलायचा. काहीतरी वेगळं सांगायला जाऊ दे सोडून दे असं म्हणून त्या व्यक्तीबरोबरचा जो विषय तो बदलून टाकायचा आणि चांगलं पॉझिटिव्ह बोलायला लागायचं. ओके. चालेल. थँक यू मॅडम. लिहिण्यामध्ये फक्त काळजी घ्या, पॉझिटिव्हच वाक्य लिहा. तुम्हाला काय हवं आहे त्यावर फोकस ठेवा. काय नकोय त्यावर हो. फोकस ठेवू नका. ओके. चालेल. थँक म्हणतात यू ना मॅडम. एक कारण ते स्टेटमेंट लिहितोय ना हां? तेच घडते. कारण ते आपण लिहितो ना तेच घडते. ते मला अनुभव आलाय त्या गोष्टीचा. येस, येस. थँक वेअर यू द मॅडम. एनर्जी फ्लोज काय म्हणतात वेअर द फोकस गोज युअर एनर्जी फ्लोज असं म्हणतात. जिथे फोकस जाणार आहे ना तिथे तुमची एनर्जी जाणार आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट लक्षात ठेवा की आपल्याला नक्की काय हवं हे दिवसभर हाच विचार करायचा आहे. मला काय हवं आहे ही व्यक्ती नीट वागत नाही. मला काय हवं या व्यक्तीच्या बाबतीत तिने माझ्याशी प्रेमाने बोललं पाहिजे. मग हे लिहा. ओके. चालेल. ओके. थँक यू मॅडम. एनीवन एल्स? थँक यू. थँक्यू. येस. सोनालीजी तुम्ही हे असं होतंय गॉसिपिंग करणाऱ्या लोकांपासून ऑटोमॅटिकली दूर जात आहे. आपोआप लांब जाते असं म्हटलेलं आहे. हां. याला कारण पण असं आहे की जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह विचारांमध्ये राहता ना ऑटोमॅटिकली ती निगेटिव्ह लोकं तुमच्या आयुष्यातून दूर जायला लागतात किंवा काहीतरी असं घडतं की तुम्हाला तिथून ती सिच्युएशन अशी घडते की तुम्ही तिथून लांब जाता. त्यामुळे हे चांगलं आहे. पण जर का आपण हा विचार करत राहिला ना की काय मी एवढं पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करते पण सारखे निगेटिव्ह लोकच आहेत माझ्या आजूबाजूला, तर मग तसंच घडत राहणार आहे. ती निगेटिव्ह लोकं सतत तुमचा पिछा करत राहणार आहेत. Okay. Who else has done yesterday's assignment? Any experience to share? Any doubt? हा मॅम मी केले हां बोला. आणि
सकाळपासून फक्त मनातल्या मनात बोलत होते, पण लिहून काढायचं ते आत्ता काढलं. आणि काळ बरचसं क्लिअर झाल्यामुळं पॉझिटिव्ह शोधूनच त्या व्यक्तीतनं काढलं आणि लिहिले मी. येस. आणि कसं वाटलं तुम्हाला? फिलिंग काय आलं मनामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी हां. लिहिल्यानंतर? आणि ते लिहिताना ठरवलं, की उद्यापासनं कशा सिच्युएशनमध्ये निगेटिव्हिटी आणायची नाही, पॉझिटिव्हिटीच भरपूर आणायची. तसे विचार पण करायचे नाहीत, तसं मागं बोलायचं पण नाही. असं जसं आता सांगितलं, की मागं बोलल्याने किंवा तसं म्हणल्याने, गॉसिपिंग केल्याने तो परत आपल्याकडेच येतं. त्याच्यामुळे ठरवलं, की आता उद्यापासून नाही, आजपासूनच तसं बोलायचं नाही म्हणून. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, गुड. ओके, सो 9:17 झालेले आहेत. लेट अस स्टार्ट टुडेज सेशन. येस, व्हॉट डू यू सी इन दिस इमेज? काय दिसतंय स्क्रीनवरती? गुड सोनालीजी. ग्रॅटिट्यूड करणं कंटिन्यू ठेवा, बस एवढंच मी सांगू शकते. ओके, हू वॉन्ट्स टू रीड? ओके, ठीक आहे. स्क्रीनवरती काय दिसतं ते सांगा. बिग लाईट ऑन मिरर. ओके, येस. हा जादूचा आरसा आहे. आपला आजचा टॉपिक हाच आहे, जादूचा आरसा. पण तुम्हाला हा जादूचा आरसा, जादुई मिरर कुठे मिळणार नाही आहे. तर तो ज्यावेळेला तुम्ही या आरशाच्या समोर उभे राहणार आहात, त्यावेळेला ही जादू बाहेर पडणार आहे. हे लक्षात घ्या. कसं बघूया? एनी रीडर? आजचा आपला 27वा दिवस आहे. जादूचा आरसा. कोणी वाचायला तयार आहे? एल्स आय विल स्टार्ट. अनिताजी वाचताय? हां, अनिताजी तुम्ही अनम्यूटच आहात. येस, प्लीज स्टार्ट रीडिंग. स्क्रीन दिसते? 27वा दिवस. हं, हो, दिसते मॅडम. ओके, वाचा. 27वा दिवस. जादूचा आरसा. आपल्या मनातील भावनाप्रमाणे वस्तूंचे स्वरूप बदलते आणि म्हणूनच त्यांच्यातली जादू आणि सौंदर्य जेव्हा आपल्याला दिसते, तेव्हा ती जादू आणि सौंदर्य खरे तर आपल्यातच असते. खलील जिब्रान, 1883 ते 1931, कवी आणि कलाकार. आपल्या मनातील भावना जशा असतील त्याप्रमाणे आपल्याला समोरची गोष्ट, समोरची वस्तू, समोरची व्यक्ती दिसत असते. मग काही वेळेला ज्या वेळेला आपल्याला खूप राग आलेला असतो एखाद्या व्यक्तीचा, त्यावेळेला त्या व्यक्तीमधल्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी दिसायला लागतात. किंवा आपण खरं तर आपला नजरिया तसा बनतो की आपण फक्त निगेटिव्ह शोधतो. पॉझिटिव्ह गोष्टींकडे ऑटोमॅटिकली दुर्लक्ष होतं. पण हे ज्या वेळेला त्या व्यक्तीविषयी खूप सारं प्रेम मनामध्ये भरलेलं असतं, त्यावेळेला त्या व्यक्तीमधल्या निगेटिव्ह गोष्टी ऑटोमॅटिकली निग्लेक्ट केल्या जातात. इथे मी एक एक्झाम्पल सांगेन, लाईव्ह एक्झाम्पल, की मी जिथे काम करते ते कॉलेज म्हणजे तिथेच मी शिकलेले आहे. 11th-12th माझं तिथेच झालं. त्यामुळे तिथला सगळा स्टाफ, जो सिनियर स्टाफ आहे ते माझे टीचर्स होते, जे आता माझे कलिग्स आहेत. सो बऱ्याच वेळेला असं घडतं की सिनियर असल्यामुळे किंवा सुपरवायझर वगैरे जे काही वरच्या पोस्टला आहेत, त्यांनी एखादी गोष्ट मला सांगितली, तर मी ते पॉझिटिव्हलीच घेत असते. म्हणजे चुकूनसुद्धा मनात येत नाही. पण माझी जी कलीग आहे, जी माझा सेम सब्जेक्ट आम्ही दोघे करत असतो, तर माझ्या डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे तिचा दृष्टिकोन असा असतो की हां बघ,
बघ कसे बोलले, असं ती मला म्हणते. बघ तुला तर काही कळतच नाही, तू तर मूर्खच आहे, असंच मला म्हणते. ज्यावेळेला मी म्हणते की अगं असं नाही आहे, त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा होता आणि बरोबरच आहे ना, ते बॉस आहेत म्हटल्यावर आपल्याला सांगणारच. तर त्यावेळेला ती म्हणते तू म्हणजे थोडक्यात तिच्या दृष्टीने मी म्हणजे एकदम बुद्धू आहे की माझ्या लक्षातच येत नाही आहे की समोरची व्यक्ती काय बोलते. पण खरं तर हा माझा दृष्टिकोन आहे की जो मला तसं बघायला भाग पाडतो. आणि तिचा दृष्टिकोन असा आहे की इतक्या म्हणजे कुठल्याही गोष्टीमधनं ती फक्त निगेटिव्हच काढेल. फक्त आणि फक्त निगेटिव्ह गोष्ट तिला पटकन कॅच होते आणि ती पटकन मला बोलून दाखवते. म्हणजे कसं असतं, जशा आपल्या भावना असतील त्याप्रमाणे आपल्याला वस्तूंचं स्वरूपसुद्धा बदलताना दिसतं. पण ज्या वेळेला आपल्याला खरोखरच त्या गोष्टींमधलं सत्य किंवा त्या गोष्टींमधला चांगुलपणा लक्षात येईल, तेव्हा बघा हे सौंदर्य किंवा हा चांगुलपणा आपल्या आतमध्ये असतो. तोच आपल्याला आज बाहेर काढायचा आहे. बघूया, पुढे वाचा. तुमचं उर्वरित आयुष्य तुम्हाला पाहिजे तसं घडवण्यासाठी बाह्य जगात तुम्ही हकनाक धावपळ करत राहता. एका मागून एक प्रश्न तुमचा पाठलाग करतात आणि तुम्ही त्या प्रश्नामध्ये गुंतून पडता. परिस्थितीबद्दल, इतर माणसाबद्दल तक्रारी करत राहता आणि त्यामुळे आयुष्य समरसहून जगण्याचं राहून जातं आणि बघितलेली स्वप्नही पूर्ण होत नाहीत. जगण्याचा हा एक मार्ग असू शकतो, पण जेव्हा कृतज्ञतेला तुम्ही तुमची जीवन पद्धती बनवता, तेव्हा तुमच्या आजूबाजूच्या जगातील प्रत्येक गोष्ट जादूने बदलून जाते. अगदी सहजपणे. तुमच्यात बदल झाल्यामुळे. तुमच्या आजूबाजूचंही जगही जादूने बदललं जातं. तुमच्यात बदल झाल्याने तुम्ही तुमच्याकडे आकर्षित होणाऱ्या गोष्टीमध्ये बदल घडवून आणता. येस, माणसाचं आयुष्य कसं असतं, माणसाचा जन्म होतो, शाळेमध्ये जायला लागतो, शाळा झाल्यानंतर आता कॉलेजला जायचं असतं, चांगले मार्क मिळवायचे असतात, कॉलेज झालं की लग्न करायचं किंवा जॉब, नोकरी मिळवायची हे आपलं ध्येय असतं. नोकरी मिळाल्यानंतर चांगली नोकरी मिळाली, आता चांगली छोकरी मिळवायची आहे, लग्न करायचं आहे, सेटल व्हायचं आहे. लग्न झालं, सेटल तर आपण होत नाही, लग्न झालं आहे, आता मुलं बाळं झाली, ते त्यांच्या मार्गाला लागायला पाहिजेत. म्हणजे इथं आपण सेटल होतच नाही, आपलं जे काही काय म्हणतात डेस्टिनेशन जे आहे तिथपर्यंत आपण पोहोचत नाही. म्हणजे आपल्याच लक्षात येत नाही की आपण हे सतत धावत असतो आणि या सगळ्या गोंधळामध्ये, या गदारोळामध्ये आपलं खरं जगणं राहूनच जातं. आपण फक्त पळत असतो. एका मागोमाग एक दुसऱ्या गोष्टीची आसक्ती, तिसऱ्या गोष्टीची आसक्ती असते. मुलं मोठी झाली, आता त्यांनी सेटल व्हायला पाहिजे. ते त्यांचं एकदा लग्न झालं, लग्न लावून दिलं की बास आपण निवांत. पण नाही तसं होत. त्यांचं लग्न झाल्यानंतर पुन्हा अशा काही जबाबदाऱ्या असतात की ज्या आपल्याला त्यांच्या बाबतीत पार पाडायच्या असतात आणि हे चक्र सतत चालूच राहतं. त्यामुळे माणसाला कुठे थांबायचं हेच कळत नाही. तो फक्त पळत राहतो आणि या गदारोळामध्ये असे काही सिच्युएशन्स येतात, अशा काही परिस्थिती येतात की ज्यासाठी तुम्ही तक्रार करत राहता. याने असं केलं, तो तसा वागला किंवा हे असं घडायला नको होतं, हे नसतं तर मग माझं आयुष्य खूप छान झालं असतं. म्हणजे तुमची स्वप्न जी आहेत ती पूर्ण होतच नाहीत शेवटपर्यंत. पण ज्या वेळेला तुम्ही कृतज्ञता अवलंबता, मग आज कृतज्ञता नेमकी कशाची करायची आहे ते आपण बघणार आहोत. ज्या वेळेला ही कृतज्ञता तुम्ही कराल, आजचा अभ्यास, त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुम्ही अंतर्बाह्य बदलून जाणार आहात. तुम्ही बदलला की ऑटोमॅटिकली तुम्हाला समोरची गोष्टसुद्धा, समोरची वस्तू, समोरची परिस्थिती आणि समोरची व्यक्ती बदललेली जाणवणार आहे आणि तुमच्याकडे सर्व पॉझिटिव्ह गोष्टी आकर्षित होणार आहेत. मग आजची कृतज्ञता नेमकी कोणासाठी करायची आहे बघूया. महात्मा गांधींच्या प्रेरणादायी शब्दातून आणि मायकल जॅक्सनच्या मॅन इन द मिरर या गीतातून एक शक्तिशाली संदेश देण्यात आला आहे, ज्याने कोट्यावधी लोकांवर प्रभाव टाकला आहे. तो संदेश असा आहे: आयुष्यात माणूस बदलला आणि पहा तुमचं जग कसं बदलून जातात ते. आरशातील माणूस बदला आणि पहा तुमचं जग कसं बदलून जातं ते. इथे महात्मा गांधींनी सुद्धा हेच सांगितलं आहे आणि मायकल जॅक्सनचं एक इंग्लिश सॉन्ग आहे मॅन इन द मिरर. तुम्ही यूट्यूबवरती पण बघू शकता. इंग्लिश सॉन्ग आहे, ते वाचू शकता, त्याचं लिरिक्स त्यामध्ये डिस्प्ले होतं. त्यामधून पण त्याने हाच संदेश दिला आहे, आरशातला माणूस बदला. आरशातला माणूस बदला म्हणजे काय? आरशातला माणूस आपल्याला कधी दिसणार आहे? ज्या वेळेला आपण आरशासमोर उभे राहणार आहोत त्यावेळेला तो दिसणार आहे आणि जर का तो माणूस बदलला तर मग बघा जग कसं बदलून जातं ते. पुढे वाचा. आतापर्यंत जर तुम्ही 26 जादूच्या कृतीचं आचरण केलं असेल, तर आता तुमच्यात बदल झालेला आहे. कदाचित तुमच्यातील बदल लक्षात येणं कधी कधी तुम्हाला कठीण जाईल, पण तुम्हाला सध्या तुम्ही जास्त आनंदी आहात असं जाणवेल.
तुमच्या परिस्थितीतही सुधारणा घडून आल्याचं आणि तुमच्या सभोवताली जादूमय बदल झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. पुढे वाचा. आतापर्यंत कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर तुम्ही तुमच्या कुटुंबियांसाठी आणि मित्रांसाठी केला होता. तो तुमच्या कामासाठी, पैशासाठी आणि आरोग्यासाठी केलात. तुमच्या स्वप्नासाठी एवढंच काय, पण रोज रस्त्यात भेटणाऱ्या माणसांसाठी देखील केलात. पण सगळ्यांपेक्षा तुमच्या कृतज्ञतेची गरज एका व्यक्तीला सर्वात जास्त आहे आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुम्ही स्वतःच आहात. येस, आजपर्यंत गेले 26 दिवस जर का तुम्ही जादूच्या कृती केल्या असतील काय म्हणतात नित्यनेमाने आणि विदाऊट फेल केल्या असतील आणि जशा दिल्यात तशा केल्या असतील, तर तुमच्यामध्ये झालेला बदल तुमच्या लक्षात आलेलाच असेल किंवा ॲटलिस्ट तुम्हाला जास्त आनंदी वाटायला लागलेलं असेल. आजपर्यंत तुम्ही सगळ्या जगासाठी केली कृती गेल्या 26 दिवसांमध्ये. अगदी आपल्या फायनान्शियल कंडिशन चेंज व्हावी यासाठी केली किंवा आपल्या आरोग्यासाठी केलीत, रस्त्यावरच्या लोकांसाठी, कुटुंबासाठी केली. पण सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती जी जास्त हकदार आहे या गोष्टीची, कृतज्ञतेची, ती व्यक्ती कोण आहे? तर ती तुम्ही आहात. आणि रॉन्डाने हा लेसन ॲक्च्युली सुरुवातीला पण देता आला असता, पण हा सुरुवातीला नाही दिला. हा अगदी शेवटी म्हणजे सेकंड लास्ट चॅप्टरमध्ये का दिलेला आहे? त्याचं पण एक कारण आहे. त्याचं कारण हे आहे की तुम्ही आजपर्यंत ग्रॅटिट्यूडच्या आजपर्यंत 26 दिवस जादूचं ज्या काही कृती केलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही आता या लेवलला पोहोचलेला आहात की भावनेची उच्चतम पातळी तुम्हाला आता स्वतःच्यासाठी वापरायची आहे. मग ही कशी आहे, नेमकी काय कृती आहे बघूया. आरशातल्या व्यक्तीबद्दल म्हणजे स्वतःबद्दल जेव्हा तुमची कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा असमाधानाची, असंतुष्टतेची, निराशेची आणि मी एवढा किंवा एवढी काही चांगला किंवा चांगली नाही, या सगळ्या भावना संपूर्णतया नाहीशा होतात. आणि त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील असमाधानाची म्हणजेच असंतुष्टतेची आणि निराशेची परिस्थितीही जादूने गायब होते. पुढे वाचा. नकारात्मक भावनामुळे तुमच्या आयुष्याचं सर्वात जास्त नुकसान होतं. कारण तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल वाटणाऱ्या भावनापेक्षा या भावना अधिक शक्तिशाली असतात. तुम्ही जिथं जिथं जाता, तिथं तिथं आणि तुम्ही ज्या ज्या ठिकाणी गोष्टी करता, तेव्हा या नकारात्मक भावना प्रत्येक क्षणी तुमच्या बरोबर येतात आणि ज्या ज्या गोष्टीला तुम्ही स्पर्श कराल, तिला डागाळून टाकतात. त्या एखाद्या लोहचुंबकासारखं काम करतात आणि तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत अधिक असमाधान, अधिक असंतुष्टता, अधिक निराशा आकर्षित करून घेता. जेव्हा तुम्ही तेव्हा तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत अधिक असमाधान, अधिक असंतुष्टता, अधिक निराशा आकर्षित करून घेता. पुढचा पॅराग्राफ. जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त कराल, तेव्हा ज्यामुळे तुम्हाला अधिक बरं वाटेल, अशा परिस्थितीकडेच तुम्ही आकर्षित व्हाल. तुमच्या जीवनात समृद्धी आणू शकतील. अशा चांगल्या समृद्ध भावनाच तुम्हाला स्वतःविषयी वाटणं आवश्यक आहे. स्वतःविषयी कृतज्ञता व्यक्त केल्यानं तुम्ही स्वतःला संपन्न बनवता. येस. नकारात्मक भावनांमुळे कोणाचं नुकसान होत असेल तर हे आपलं स्वतःचंच. ज्या वेळेला तुम्ही आरशातल्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करता, त्यावेळेला ज्या काही निगेटिव्ह फिलिंग्ज आहेत त्या ऑटोमॅटिकली पूर्णपणे नष्ट होतात. मग निगेटिव्ह फिलिंग्स म्हणजे कोणत्याही असू शकतात. तुमचं स्वतःच्या बाबतीत सॅटिस्फॅक्शन नसेल की हां, मी एवढा माझा दिवसभरातला वेळ एवढा माझ्या मुलासाठी द्यायला पाहिजे, पण तेवढा देऊ शकत नाही आहे. किंवा मला हवं तसा स्वयंपाक करू शकत नाही आहे. मी जॉब करते, त्यामुळे माझ्या घराकडे माझं दुर्लक्ष होतं आहे. अशा ज्या काही निगेटिव्ह फिलिंग्स तुमच्या स्वतःबद्दल आहेत, त्या पूर्णपणे गायब होणार आहेत. आणि लक्षात घ्या, ज्यावेळेला निगेटिव्ह फिलिंग्स मनात असतात, त्यावेळेला तुम्ही ज्या कृतीमध्ये हात घालता, भले ते तुमचं ऑफिसचं काम असो किंवा घरातला साधा स्वयंपाक असो किंवा काहीही, त्या ठिकाणी त्या गोष्टींमध्ये तुम्ही या निगेटिव्ह फिलिंग्स ओतत असता. आणि त्या भावना त्या गोष्टीमध्ये शिरल्या. जसं की आपण अन्न बनवतोय, फूड बनवतोय, स्वयंपाक करतोय आणि त्यावेळेला आपण कुठल्या तरी व्यक्तीविषयी खूप राग आहे आपल्या मनामध्ये.
निगेटिव्ह फिलिंग आहे, तर ते फिलिंग्स तुम्हाला असं वाटत असेल ते माझ्यापुरतंच सीमित आहे, तर तसं नाही आहे. ते तुमच्याकडून केल्या जाणाऱ्या प्रत्येक कृतीमध्ये ओतलं जातं आहे, म्हणजे तुम्ही बनवलेल्या स्वयंपाकामध्ये ओतलं जातं आहे आणि ते तिथून त्या समोरच्या व्यक्तीच्या पोटात जातं आहे, म्हणजे थोडक्यात त्याच्या भावनासुद्धा चेंज होत आहेत. पण ज्या वेळेला तुम्ही कृतज्ञतेचा मार्ग निवडणार आहात, त्यावेळेला तुम्ही ज्या गोष्टीला स्पर्श कराल, अल्केमिस्ट नावाचा एक वर्ड आहे, लास्ट चॅप्टरमध्ये पण आपण पाहिलेलं आहे, की ज्यामध्ये आपण हात घालू त्या गोष्टीचं सोनं करता येतं. अल्केमिस्ट म्हणजे ही अशी व्यक्ती असते की हात घालेन तिथून सोनं काढेन. तर त्या पद्धतीचंच तुमचं आयुष्य होईल जर का तुम्ही कृतज्ञता अवलंबली तर. आणि ही कृतज्ञता कोणासाठी? तर स्वतःसाठी. जो कोणी स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो त्याला अधिक दिलं जातं आणि त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळतं. ज्या कोणाला स्वतःबद्दल कृतज्ञता वाटत नाही, त्याच्याकडे किंवा तिच्याकडे जे आहे ते देखील त्याच्याकडून किंवा तिच्याकडून काढून घेतलं जातं. इथं कृतज्ञतेचं मिनिंग आहे की स्वतःला तुम्ही कमी लेखू नका, स्वतःला महत्त्व द्या, स्वतःवर प्रेम करा, स्वतःला आदर द्या, स्वतःला जसे आहोत तसे ॲक्सेप्ट करा. येस, आता आपण पुढचे पॅराग्राफ वाचणार आहोत आणि आज आपण ॲक्च्युली व्हिज्युअलायझेशन करणार आहोत. आज ही कृती नेमकी कशी करायची आहे ती एकदा आपण आज इथे करणार आहोत आणि उद्या तुम्हाला परत करायची आहे. पुढे वाचा. जादूच्या आरशाची कृती करण्यासाठी आता लगेच आरशासमोर जाऊन उभे राहा. आरशातील व्यक्तीकडे थेट पहा आणि मोठ्याने अगदी मनापासून आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. आतापर्यंत कधी नाही एवढ्या अर्थपूर्णतेने हे शब्द उच्चारा. तुम्ही स्वतः असल्याबद्दल आभारी आहे असं म्हणा. तुमच्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी आभारी आहे असं म्हणा. दुसऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी किंवा प्रत्येक व्यक्तीसाठी जेवढ्या प्रमाणात भावना तुम्ही व्यक्त केल्यात किमान तेवढ्या प्रमाणात भावना व्यक्त करून आभारी आहे असं म्हणा. तुम्ही जसे आहात अगदी त्यासाठी स्वतःविषयी कृतज्ञता व्यक्त करा. जादूच्या आरशाची कृती अशीच चालू ठेवा. आज उरलेल्या दिवसभरात जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःचं प्रतिबिंब आरशात बघाल तेव्हा तेव्हा आरशातील त्या सुंदर व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि प्रत्येक वेळी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. एखाद्या विशिष्ट वेळी तुम्हाला हे जादूचे शब्द मोठ्याने म्हणता येणं शक्य नसेल तर ते मनातल्या मनात म्हणा. आणि तुम्ही जर खरोखरच धीट असाल तर तुम्ही जादूच्या आरशात पाहाल आणि स्वतःविषयी कृतज्ञता वाटणाऱ्या 3 गोष्टी कोणत्या आहेत हे सांगाल. येस, तुम्ही आता आठवून बघा, रोजच तुम्ही आरशासमोर जाऊन उभे राहता. ऑफिसला जाताना, ऑफिसला जाण्याच्या आधी किंवा अंघोळ झाल्यानंतर, बाथरूममध्ये आरसा असेल किंवा वॉश बेसिनच्या वरती आरसा असेल, रोजच तुम्ही आरशामध्ये बघत असता स्वतःला. पण मला सांगा की कधीतरी आजपर्यंत तुम्ही स्वतःकडे डोळ्यामध्ये डोळे घालून पाहिलं आहे? कधी स्वतःशी बोलला आहात? नाही. तर आज आपल्याला स्वतःचे आभार मानायचे आहेत. मग हे आभार कसे मानायचे आहेत ते आपण बघणार आहोत. आणि ही कृती करताना ज्या वेळेला तुम्ही आरशात बघणार आहात त्या वेळेला ही कृती करायची आहे. आपल्याला आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारायचे आहेत, म्हणजेच थँक्यू आहे असं बोलायचं आहे. आणि घरामध्ये जर का इतर लोक आहेत त्यांच्यासमोर मोठ्याने बोलू शकत नाही आहे, स्वतःशी बोलू शकत नाही आहे आरशामध्ये बघून, त्या केसमध्ये तुम्ही काय करायचं आहे, मनातल्या मनामध्ये हे जादूचे शब्द म्हणायचे आहेत. आणि बघा, हे वाक्य उगीचच गंमत म्हणून दिलेलं नाही आहे की तुम्ही खरोखरच धीट असाल तर. हे खरोखर अगदी वर्थ आहे हे वाक्य या लेसनमध्ये. जर तुम्ही खरोखरच धीट असाल, म्हणजे जर का तुमच्यामध्ये तेवढं करेज असेल, लोक हे करू शकत नाहीत. लोक स्वतःकडे बघू शकत नाहीत, डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाहीत. कुठलं तरी असं फिलिंग असतं की जे आपल्याला आपल्या नजरेपासून आपणच आपली नजर चोरत असतो थोडक्यात. मग जर का तुम्ही खरोखरच धीट असाल, तेवढं करेज तुमच्यात असेल, तर तुम्ही त्या आरशामध्ये बघणार आहात आणि स्वतःविषयी तुम्हाला तुमच्या बॉडीविषयी जे काही चांगलं वाटते, कुठल्याही 3 गोष्टी, त्या तुम्हाला 3 गोष्टींविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. यापुढे भविष्यात कोणत्याही कारणासाठी तुम्ही स्वतःला दयाळूपणा दाखवला नाही तर तुम्हाला कळेल की इतर कोणापेक्षाही तुमच्या कृतज्ञतेसाठी सर्वात जास्त लायक व्यक्ती कोण असेल तर ती म्हणजे आरशातील व्यक्ती म्हणजेच तुम्ही स्वतः. तुम्ही जेव्हा कृतज्ञता व्यक्त करत असता तेव्हा तुम्ही केलेल्या चुकीबद्दल दोष देऊ नका.
तुम्ही जेव्हा कृतज्ञता व्यक्त करत असता तेव्हा स्वतः परिपूर्ण नाही म्हणून स्वतःवर टीका करू नका. जेव्हा तुम्ही जसे आहात त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा तुम्ही आनंदी राहता आणि मग तुम्ही आनंदाचा लोहचुंबक बनता. त्यामुळे तुम्ही जिथं-जिथं जाता आणि जे जे काही करता, त्यावेळी तुमच्या आजूबाजूच्या आनंदी माणसं, आनंदी प्रसंग आणि जादूची परिस्थिती निर्माण होत राहतील. आरशातल्या त्या व्यक्तीमधील जादूचा शोध जर तुम्हाला लागला, तर तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून जाईल. येस. आपण लोकांविषयी दयाळूपणा दाखवतो. एखादी गरीब व्यक्ती दिसली तर त्याविषयी आपल्या मनामध्ये कणव निर्माण होते किंवा एखादी व्यक्ती खरोखरच आपल्याशी प्रेमाने वागत असेल तर त्या व्यक्तीविषयी आपल्या मनात चांगल्या भावना निर्माण होतात. पण या सर्वांपेक्षाही या प्रेमाचा कोण हकदार असेल तर तो म्हणजे तुम्ही स्वतः. येस. जादूची कृती वाचा आणि मग आपण आजचं व्हिज्युअलायझेशन जादूची करणार आहोत. कृती 27 जादूचा आरसा 1 तुमच्या वरदानाची मोजदाद करा. 10 वरदानाची यादी करा आणि त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा आणि ते प्रत्येक वरदान वाचल्यानंतर त्या वरदानाबद्दल तुम्हाला शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारा. 2 आज तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःला आरशात पाहिलंत, यापूर्वी कधीही व्यक्त केली नसेल अशा अर्थपूर्ण भावनेने आभारी आहे हे शब्द उच्चारा. 3 तुम्ही जर खरोखर घेत असाल, तर आरशात बघत असताना स्वतःबद्दल कृतज्ञता वाटते अशा 3 गोष्टी सांगा. 4 आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. येस. आता आपल्याला सगळ्यांना काय करायचं आहे? डोळे मिटायचे नाही आहेत. मी सांगते आजच्या कृतीसाठी आपल्याला डोळे बंद करायचे नाही आहेत. आपल्या आजूबाजूला जिथे कुठे आरसा असेल, तुम्ही जर का मोबाईलवरून लेक्चर करत असाल तर मोबाईल तिथे घेऊन जा. आरशाच्या जवळ जाऊन उभे राहा. आरशाच्या समोर जाऊन उभे राहा. किंवा जर लॅपटॉपवरती करत असाल, मोबाईल हातामध्ये आहे, मोबाईलमधला तो जो सेल्फी मोड असतो, ज्यामध्ये आपला चेहरा कॅमेरामध्ये क्लिअर दिसेल, तो ओपन करा. किंवा आत्ता आपण झूम ॲपमध्ये आहोत, या झूममध्ये व्हिडिओ चालू करा आणि स्वतःकडेच बघायचं आहे. व्हिडिओ चालू केल्यानंतर इकडे दुसऱ्या कुणाच्या व्हिडिओकडे बघायचं नाही आहे, स्वतःकडे बघायचं आहे. आणि मी ज्या वेळेला बोलायला सुरुवात करेन त्यावेळेला काही वेळेला मी माझं नाव घेणार आहे आणि बोलताना मी पॉज घेत बोलणार आहे. कारण माझं वाक्य ऐकल्यानंतर तुम्हाला हे स्वतःशी बोलायचं आहे. आणि जर का तुम्हाला वाटलं की इन ॲडिशन टू मी जे काही बोलते त्यामध्ये तुम्हाला अजून काही वाक्य टाकायची आहे तर तुम्ही टाकू शकता. पण जिथे कुठे माझं नाव मी घेणार आहे तिथे तुम्ही स्वतःचं नाव घ्यायचं आहे आणि स्वतःबद्दल ती कृतज्ञता व्यक्त करायची आहे. सो आर यू रेडी? आर यू ऑल रेडी विथ मिरर? हो मॅडम. Okay. So let us start today's visualization. Thank you. Thank you, Dipti. थँक यू. आजपर्यंत तुम्हाला सर्व गोष्टींमध्ये साथ दिलीस. कित्येक वेळा असं घडलं की आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा साथ सोडलेली होती. आजूबाजूची लोक, माझे नातेवाईक, ते सुद्धा कित्येक वेळेला माझ्यावरती चिडले, रागावले. पण तू माझी साथ कधीच सोडली नाहीस. तू सतत माझ्याबरोबर होतीस. थँक यू. थँक यू. तू जशी आहेस तशी मला खूप आवडतेस. आय लव्ह यू. आय लव्ह यू अलॉट. तू जशी आहेस तशी मला आवडते, त्याचप्रमाणे जशी नाही आहेस तशीसुद्धा मला आवडते. मी तुझा खूप रिस्पेक्ट करते.
तू जशी आहेस तशी मी तुला ॲक्सेप्ट केलं आहे. थँक्यू. कायम माझ्याबरोबर राहिलीस. थँक्यू. हे तुझे थोडे थोडे पांढरे व्हायला लागलेले केस याचेच साक्षीदार आहेत की तुला खूप सारा अनुभव मिळालेला आहे आजवर आयुष्यामध्ये. हे तुझ्या सौंदर्याला बाधक नाही आहेत. तुझ्या सौंदर्यामध्ये उलट काही ॲडिशन्स देत आहेत. थँक्यू. हे डोळ्यांभोवतीचे काळे डाग, काळे सर्कल्स, डार्क सर्कल्स हे या गोष्टीचे साक्षीदार आहेत की तू बोर्डाच्या एक्झामच्या वेळेला किती सारा अभ्यास केला होता, किती जागरणं केलेली होती. तुझा मुलगा ज्या वेळेला लहान होता, लहान बाळ, त्यावेळेला रात्रभर तू जागी राहायचीस. ते तुझं डेडिकेशन, तुझ्यासाठीचं, तुझ्या मुलासाठीचं डेडिकेशन हेच याच्यातून झळकतंय. हे तुझ्या सौंदर्यामध्ये भर टाकतंय. थँक्यू दीप्ती. थँक्यू. कित्येक वेळेला असं होतं की मी तुझ्याकडे बघत सुद्धा नाही. घाईघाईत आवरून तयार होऊन निघून जाते. पण तू माझी साथ कधीच सोडत नाहीस. थँक्यू दीप्ती. थँक्यू. तू जशी आहेस तशी मी तुला ॲक्सेप्ट केलं आहे. इतर लोक काहीही म्हणू देत. यू आर द बेस्ट. यू आर द बेस्ट. यू आर द बेस्ट पर्सन. आत्तापर्यंत मी भेटलेल्या लोकांपैकी तू बेस्ट आहेस. सगळ्यात बेस्ट. सगळ्यात उत्तम व्यक्ती. थँक्यू दीप्ती. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू अलॉट. येस. थँक्यू डिअर पार्टिसिपंट्स. थँक्यू सो मच. आय होप सर्वांनी केलेली आहे ही कृती. सो हाऊ वॉज युअर फिलिंग? हॅलो. हां बोला. हा, मी पूजा बोलते. बोला. हा, एवढे भारी भारी शब्द आज पहिल्यांदा मी माझ्यासाठी वापरले आणि अक्षरशः मी रडते आरशासमोर बघून. डोळ्यातून पाणी आले माझ्या. खूप छान वाटते. खूपच. थँक्यू पूजाजी. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू पूजाजी. हेच आपल्याला करायचं आहे. स्वतःवरती हा. प्रेम करायचं आहे. स्वतःला हम्म. कधीही कमी लेखायचं नाही हे लक्षात घ्या. हो हो. थँक्यू मॅम. लहानपणी थँक्यू. थँक्यू सोनालीजी. थँक्यू. येस. ही कृती तुम्हाला आता उद्या दिवसभरामध्ये करायची आहे. उद्या दिवसभरात किती वेळा करायची आहे असं सांगितलेलं नाही आहे. पण तुम्ही मॅक्सिमम, मी तर सांगेन की 5 वेळा तरी करा. आणि बऱ्याचदा असं होतं की घरामध्ये इतर व्यक्ती असतात की आपण त्यांच्यासमोर करू शकत नाही. तर बाथरूममध्ये एखादा मिरर असेल किंवा तुम्हाला अशी एखादी वेळ की ज्या वेळेला घरामध्ये कोणी नाही आहे, त्यावेळेला तुम्हाला एकांतात ही गोष्ट करायची आहे. एकांतात केली तरच तुम्हाला त्याच्यामधली कृतज्ञतेची पातळी गाठता येणार आहे. आणि स्वतःकडे बघून, स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून, नजरेला नजर देऊन करायचं आहे. बऱ्याच वेळेला सुरुवातीला हे जमत नाही. नजरेला नजर द्यायला आपण टाळतो. पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही परत परत प्रॅक्टिस करा. नक्कीच तुम्हाला जमणार आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही स्वतःसाठी ग्रेटफुल होणार आहात, त्यावेळेला तुमचं आयुष्य इतकं बदलून जाणार आहे. तुम्हाला हव्या त्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. राजन सर LRAG म्हणून त्यांनी एक शॉर्ट फॉर्म दिलेला आहे. LRAG. येस मानसीजी, 5 वेळा करायचं आहे. LRAG म्हणजे काय? L म्हणजे लव, लव युअर सेल्फ. R
म्हणजे रिस्पेक्ट, तुम्ही स्वतःला आदर द्या. ए म्हणजे ॲक्सेप्ट आणि जी म्हणजे ग्रॅटिट्यूड, स्वतःला कृतज्ञता द्या, स्वतःविषयी कृतज्ञ व्हा. तर या 4 गोष्टी तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवा आणि ही कृती करा. नक्कीच तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे. ही लक्षात ठेवा की ही कृती शेवटी देण्याचं कारणसुद्धा रॉन्डाचं हेच होतं की आत्तापर्यंत तुम्ही सगळ्या जगासाठी लढलात, पण आता तुम्हाला हे सगळ्यात कठीण काम करायचं आहे, स्वतःला फेस करण्याचं कठीण काम, आणि हे तुम्हाला नक्कीच जमणार आहे. थँक्यू ऑल. थँक्यू अनिताजी फॉर रीडिंग नाईसली. थँक्यू सोनालीजी. थँक्यू राहुलजी. थँक्यू पंकजजी. थँक्यू. येस, ओके. काही शेअरिंग्स, काही डाऊट्स आहेत? मॅम पंकज बोलतोय. हां, बोला. मी म्हणजे आता आपला कोर्स जितके दिवस चाललाय ना, तर एक स्पेसिफिक मेंबर्स आहेत आपल्या ग्रुपमध्ये हो. जे रोज डेली बेसिसवर अटेंड करतात. आपला काउंट 50-20च्या बिटवीन असतो. त्यातनं काही म्हणजे नवीन आहेत, काही पूर्वीपासून कंटिन्यू चालू आहेत. तर म्हणजे मला एकच सांगायचं आहे की जेवढे आहेत ना, गर्दी कमी पण सगळे दर्दी म्हणजे दुःखी नाही म्हणायचं मला, हो. जाणकार आलं लक्षात. किंवा ती गर्दी. तर मी सगळ्यांचे थँक्यू म्हणतो त्यांना पण, कारण या सगळ्यांची एकत्र पॉझिटिव्ह वाईब जेव्हा जमा होते त्यातून चांगली एनर्जी मिळत असते आपल्या सर्वांना. खरंच. त्याच्यामुळे सर्वांना थँक्यू. सगळ्या रीडर्सला थँक्यू. येस, डेफिनेटली. नक्कीच पुढच्या सेशनला आपले मेंबर्स वाढतील, पण जे दर्दी आहेत तेच वाढावेत असं वाटतंय. उगीचच म्हणतात ना, भरती नको आहे, पण दर्दी लोक यावेत अशी इच्छा आहे. सो तुमच्या नातेवाईकांना, फ्रेंड्स, मित्रमैत्रिणी ज्यांना आहेत त्यांना सांगा नक्की. येस, थँक्यू सो मच श्रेया. थँक्यू. ओके, सो टुडे वी विल स्टॉप हिअर. येस, खूप मोठा झाला आहे. येस, काही मेंबर्स सुरुवातीला नव्हते एवढे ॲक्टिव्ह, पण नंतर बोलायला लागले. काहीच हरकत नाही, ओळख व्हायला थोडा वेळ लागतो. ओके, थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. सो टुडे वी विल स्टॉप. सी यू टुमॉरो ॲट 9 PM. थँक्यू. बाय. गुड नाईट.